बातमी नीटच्या निकालासंदर्भातली आहे। नीट परीक्षेचा निकाल पुन्हा एकदा वादात आलेला आहे, कारण नीट पेपर फुटीनंतर आता गुणांचा गोंधळ झाल्याचं सुद्धा दिसतंय। तर उत्तरपत्रिकेनुसार 522 गुण आणि स्कोर कार्डवर मात्र अवघे 95 गुण असे प्रकार अनेक विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडलेले आहेत। बीडमधल्या सोमन गवतेचा हा निकाल आहे आणि या निकालावर सोहमनं आक्षेप घेतलेला आहे। तर अन्सार कीनुनुसार सोहमला आन्सर की जी आहे, या आन्सर कीनुसार जी मार्क सोहमला मिळाले हवे होते ते 552 गुण होत आहेत। मात्र प्रत्यक्ष गुणपत्रिकेवर मात्र 522 गुण त्याचे व्हायला हवे होते। मात्र आता प्रत्यक्षात 95 गुण त्याचे देण्यात आलेले आहेत आणि त्याच्यामुळे मोठी तफावत या निकालामध्ये आढळल्याचं दिसतंय। 16 जुलैला जवळजवळ 8:30च्या दरम्यान रात्री फायनल आन्सर की डिक्लेअर केली। त्यानुसारही माझा स्कोर 522 येत आहे। पण जेव्हा एनटीएने रिझल्ट डिक्लेअर केला त्या टायमिंगला रिझल्ट स्कोर कार्ड मध्ये माझा 95 मार्क्स दाखवत आहे। माझी एनटीएसी नम्र विनंती आहे याच्याकडे लक्ष द्यावे। काही टेक्निकल ग्लिच किंवा टेक्निकल इश्यूमुळे जर काही झाला असेल तर याच्याकडे एनटीएने लक्ष द्यावे ही माझी नम्र। आम्ही एनटीएला ईमेलही पाठवला आहे, तर एनटीएने याचा रिप्लाय द्यावा व आम्हाला पुढे काय करायचं ते सांगा। तर नीट 2026 या परीक्षेचा निकाल पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलेला आहे। बीडमधील काही विद्यार्थ्यांनी उत्तरपत्रिकेनुसार अपेक्षित गुण आणि स्कोर कार्डवरचे मार्क यामध्ये मोठा फरक असल्याचा आरोप केला। तर बीडच्या वडवणी इथं ज्ञानेश्वरी पवार या विद्यार्थिनीनं पेपर सोडल्यानंतर तिनं घरी येताच पाहिलं असता 720 पैकी तब्बल 702 गुण मिळणं तिला अपेक्षित होतं। मात्र प्रत्यक्षात तसं काही घडलं नाहीये। तर तिनं हे शीट जी आहे ही आन्सर शीट हा निकाल चुकीचा असल्याचा सुद्धा दावा केलाय। तर तिचं प्रत्यक्ष स्कोर कार्ड पाहिलं तर 87 गुण तिला मिळालेत आणि यात माझ्याकडे प्रश्नपत्रिका पुरावा असल्याचा दावा देखील तिनं केला। ताई, तुझं म्हणणं आहे की तुला चुकीच्या पद्धतीने सगळे गुण दिले गेलेत आणि ओएमआर शीट जे आहे ते देखील चुकीचं आहे। काय नेमका हा सगळा प्रकार आहे? पेपर नंतर जी ऑफिशियल आन्सर की आली एनटीएची, त्या आन्सर की मध्ये मला 702 मार्क्स येत होते आणि नंतर ओएमआर जी आली ती ओएमआर आपल्याला पूर्ण चुकीची आलेली आहे। ओएमआर फिल केलेली आहे ती माझी नाहीये, कारण अजून एक विद्यार्थी आहे माझ्यासोबतचा, त्याला पण त्याला 2 ओएमआर आलेले आहेत। एक ओएमआर मध्ये त्याला 648 मार्क्स येतात आणि दुसऱ्या ओएमआर मध्ये त्याला खूप कमी मार्क्स येतात, जे की त्याला पण अनएक्सपेक्टेड होते। त्याच्यानुसार जी त्याच्या 2 ओएमआर सेम आहेत, फक्त मधली जी फिलिंग आहे ती पूर्ण चेंज आहे। त्याच्याकडे 2 ओएमआर आले म्हणून आपल्याला समजलं। हा, आणि माझं म्हणणं आहे की माझ्यासोबत पण हेच झालेलं आहे। तुझी जी शंका आहे ती दूर करावी अशी तुझी मागणी आहे आणि एनटीए कडून मात्र प्रतिसाद दिला जात नाहीये। एनटीए माझे मेल सारखे रिजेक्ट करते। मला सरकारला आणि शिक्षण मंत्र्याला एनटीएला हीच मागणी आहे की माझी जी ओरिजिनल ओएमआर आहे ती ओरिजिनल ओएमआर द्यावी, मला ती चेक करावी आणि त्यानुसार मला मार्क मिळावे। हे 87 मार्क्स माझे नाही। प्रत्येक टेस्टचे मार्क बघा, माझ्या मुलींनी 700+ घेतलेले आहेत। माझी एकच मागणी, जे माझ्या मुलींनी फिल केलेली ओएमआर शीट आहे तिची ओरिजिनल मिळावा आणि त्यानुसार तिला मार्क मिळावे, तिला न्याय मिळावा आणि तिचं ऍडमिशन चांगल्या ठिकाणी व्हावं, कारण तिला 702 मार्क कन्फर्म आहेत। याकडे शासन प्रशासन कधी लक्ष देतं आणि सोहम गवतेप्रमाणेच पवार कुटुंबाला देखील न्याय मिळणार का, हा खरा प्रश्न आहे। उदय नागरगोजे, पुढारी न्यूज, बीड।